SK कुकिंगमध्ये तुमचं स्वागत आहे। हे बघा छान असे कुळकुळीत आपण स्नॅक बनवूया। आता त्याच्यासाठी मी 4-5 बटाटे घेतले। तुम्ही किसून पण घेऊ शकता, नाहीतर हाताने पण मॅश करू शकता। छान असे गाठा नाही राहिल्या पाहिजे, चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। चमच्यानं मिक्स करते मी, हाताने नंतर चुरणार आहे छान। आता मी 2 चमचा कॉर्नफ्लॉवर टाकते नुसतं, आणि 2 चमचा तांदळाचं पीठ टाकते। दोन्ही मिक्स करून टाकते मी। पाहिजे तर तुम्ही एक वस्तू कुठलं पण घेऊ शकता, कॉर्नफ्लॉवर किंवा तांदळाचं पीठ। आता याचे पूर्ण आपल्याला एकदम चिकन करून घ्यायचं आहे पीठाला, गाठ नाही राहिली पाहिजे। थोडंसं तेलाचा हात लावूया आणि परत त्याला चोळून घेऊया, गाठा असतील तर निघून जाणार। बटाट्याला तुम्ही काय करायचं, किसून घ्यायचं। मी किसलं नाही आहे। हे बघा छान असे सगळं गाठा निघून जायला पाहिजे, आपल्याला लाटताना लागलं नाही पाहिजे म्हणून। हा बघा छान असा आपला गोळा तयार झाला आहे। आता एक पिशवी घेतली मी प्लास्टिकची, आपले काय सामान बिमान आणतो त्याच्यात तेल टाकून आपण लावून घेऊया। दोन्ही साईडनं तेल लावून घेऊया आपण असं। छान कुरकुरीत बनतात ते। रेडीमेड आणले ना सेम तसेच बनणार आपले हे स्नॅक। फ्रेंच फ्राईज हे फ्रेंच फ्राईज बनवते मी। याचं नाव मला माहीत नव्हतं, म्हणून पोरांनी सांगितलं की फ्रेंच फ्राईज बनवतात, मी त्याचं नाव सांगते तुम्हाला। आता हे छान असं लाटून घेऊया, जास्त जाड नाही आणि बारीक नाही, असं दोन्ही साईडनं। व्यवस्थित लाटून घेऊया। लांब पण करू शकता तुम्ही। आता थोडंसं हाताने मी पसरून घेते। फ्रीजमध्ये ठेवूया आपण 1-2 तास, थोडंसं अजून खुसखुशीत बनणार ते। हे बघा 2 तास झाले, काढून घेतले, एकदम कडक झाले मस्त। आता कैचीने आपल्याला पिशवी फाडून घ्यायची, तेव्हाच आपल्याला काढता येणार ते। हे बघा छान असं निघून गेलं, हातावरच काढून घेतलंय मी। पाठवर ठेवा, नाही तर खाली पण ठेवू शकता। चिरा पाडून घेऊया आपण, जेवढे छोटे मोठे पाहिजे त्या हिशोबाने काढा। तुम्हाला मोठे पाहिजे तर मोठे पण काढू शकता, छोटे पाहिजे तर छोटे काढू शकता। मी जे आपल्याला रेडीमेड भेटतात ना त्या हिशोबाने बनवते मी। हे बघा असेच मिळतात, 2-3दा आम्ही आणलं होतं ते डीमार्टमधून। आता तळून घेऊया आपण। थोडंसं सुरुवातीला थोडं फास्ट गॅस करायचा, तेल चांगलं कडक तापू द्यायचं, नंतर लो फ्लेमवर पण कडक होईपर्यंत भाजून घेऊया। आता मी थोडेसेच आता पुरता तळते, बाकीचे मी नंतर तळणार आहे। हे बघा छान असे खुसखुशीत झाले आपले फ्राय। तोडले तर मस्त आवाज येतो खट्ट करून। तुम्ही पण बनवून बघा, आवडलं